विभागीय स्तर मुलांचे शासकीय वसतिगृह संकुल निंबोरा अमरावती येथे 1 मे 2026 रोजी महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा सन्मान, महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. प्रसंगी झेंडावंदन, गीत गायन आणि मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र म्हणजे ज्ञानोबांची ओवी, तुकोबांची वाणी, छत्रपतींची तलवार. महाराष्ट्र म्हणजे एकनाथांचं भारूड, नवनाथांचं गारूड. महाराष्ट्र म्हणजे संताजी धनाजीची स्फूर्ती. महाराष्ट्र म्हणजे सावरकरांची कीर्ती. महाराष्ट्र म्हणजे महामंगल शारदेची मूर्ती. महाराष्ट्र म्हणजे जनाबाईची आवड, सावता माळीयाची कावड, कुसुमाग्रजांचा आधारवड. महाराष्ट्र म्हणजे लोकमान्यांची शक्ती, महात्मा फुलेंची युक्ती, गाडगे महाराजांची भक्ती, आंबेडकरांची नीती. महाराष्ट्र म्हणजे बालगंधर्वाचं गाणं, लता दिदींची तान. महाराष्ट्र म्हणजे हर हर महादेव. महाराष्ट्र म्हणजे जय भवानी. निधडी छाती स्पष्ट वाणी. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू आणि फुलेंचा. शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या मेहनतीने हा महाराष्ट्र घडवलेला आहे. आणि आपण इतक्या मोठ्या मराठी जे भाषा आहे त्या भाषेवर जे गर्व करतो, त्या मराठीच्या गर्वावर आणि भाषावर आपण महाराष्ट्र टिकून असल्यामुळे या महाराष्ट्राची शान, आन बाण शान आणि टिकून ठेवण्याच्या उद्देशानं मी एक विनंती करतो की आपण ज्या वसतिगृहामध्ये राहतो, आपण ज्या कार्यालयामध्ये काम, महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. तसेच आज कामगार दिवस सुद्धा आहे, कामगार दिवसाच्या सुद्धा शुभेच्छा. आणि योगायोगानं बुद्ध जयंती पण आजच आहे, तर सर्वांना बुद्ध जयंतीच्या खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, जीवनामध्ये तुम्ही जोपर्यंत नियोजन करणार नाही तुम्ही सक्सेस होणार नाही. बरं, या हॉस्टेलमध्ये आता किती विद्यार्थी आहेत? डोक्यावरचे कुंकू अशिक्षकर भासते, तिचा उडता पदर, तिचा उडता पदर. मला तिरंगा भासते, तिचा उडता पदर. मला तिरंगा भासते. माझा आईचा चेहरा बघून भारत गरीब वाटते. माझ्या आईचा चेहरा बघून भारत गरीब वाटते. तिचा उडता पदर, तिचा उडता पदर. मला तिरंगा भासते, तिचा उडता पदर. मला तिरंगा भासते. थँक्यू. आम्हाला काय कुणाची भीती, दूर आम्ही सरदार. आम्हाला काय कुणाची भीती, देव देश अन धर्मापायी प्राण घेतल हाती. दूर आम्ही